आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स. नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती थांबताना दिसत नसून पुन्हा एकदा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, माजी सरपंच व उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. युवा नेतृत्व विनोद शिगवण यांनी विकासाभिमुख सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून शिवसेना शिंदे गटावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे, अशी भावना प्रवेशकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दमदार पक्षप्रवेश कार्यक्रमाला दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख कुथे साहेब, रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, लालचंद शेठ, उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, उस्मानजी रोहेकर, शहर प्रमुख मंगेश रावकर, महिला पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना शिंदे गट हा विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. नव्या सहकार्यांच्या बळावर रोहा तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. या जाहीर पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. खरं तर हा पक्षप्रवेश खूप आधी व्हायला पाहिजे होता. खूप वेळापासून जी रखडलेली कामं आहेत, विकासाची कामं पूर्णपणे थांबली होती. आज दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या माणुसकी आणि चांगल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे. माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्यांचे पण मी खूप आभार मानतो. त्यांचे सपोर्ट आहे आम्हाला या गोष्टीसाठी आणि पुढच्या काळात आम्ही चांगलं काम करून दाखवू, त्या नियोजनाने आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. रोहा बदलतोय आणि रोहा बदलतो असताना नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीचा प्रतिसाद, लोकांनी दिलेला, जनतेने दिलेला प्रतिसाद आणि आता पडलेला बाहेर त्याचा प्रसार बघितलं तर शेडसईतला एक चांगला उद्योजक त्याने आज तिथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्यासहित आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. हा तसा प्रवेश जर विचार केला तर निश्चित त्या विभागाला कलाटणी देणार तर आहेच, परंतु या प्रवेशामुळे या शेडसई ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी शिवसेना बॅकफुटवर होती, ती आता फ्रंटफुटवर आलेली आहे. आणि आजचा प्रवेश जो दिमागदार प्रवेश झाला, या दिमागदार प्रवेशाने शेडसई गावातील असंख्य तरुण, मी सांगितला महिला, तरुण, बालकपासून सगळ्या महिलांपासून सगळ्यांनीच प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातला हा जो काय शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा झंझावत, मध्ये पक्षप्रवेश थोडासा थांबला होता, तो आता परत शेडसईपासून चालू झाला आहे आणि यापुढे देखील पक्षप्रवेश आपल्याला बघायला मिळतील. प्रवेश केले आज काय सांगाल? खरं युवा नेतृत्व आहे विनोद शिगवणचा आज त्यांच्या सगळ्या ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंचासहित सगळ्या समर्थकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. एक उभरतं नेतृत्व आहे, अतिशय शून्यातनं खूप मोठा त्याचा प्रवास आहे, जसा आमचा तसा त्याचा प्रवास आहे आणि काही स्वप्न घेऊन तो आला आहे मैदानामध्ये. नक्की त्यांना पाठबळलेलं काम शिवसेना पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा नक्की करेल. खरं तर शेडसई कसेचा विकास मध्यंतरी थोडा थांबला आहे, त्याला गती नक्की मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेडसई एक आदर्श गाव म्हणून नक्की रोह्यामध्ये उद्या असेल, हा विश्वास या ठिकाणी. कॅशबॉम्ब 1 झाला, कॅशबॉम्ब 2 झाला, कॅशबॉम्ब 3 पडला. मग मी 4था बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटील एवढं नक्की आहे. पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळं जतन करणारा कार्यकर्ता आहे. त्याने जे 1-2 काय जे कॅशबॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले. आपण बघितलं सुपारी देऊन खऱ्या अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही. त्यांची उतरती काळ लागली आहे. मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं, ते दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे. आणि जो रायगडचा विकास थांबला आहे तो अति गतीने विकास होईल
हा आशावाद नक्की व्यक्त करतो. विकास तुमच्यामुळे थांबलेला आहे असा आरोप चित्रलेखा पाटलांनी केलाय. तुम्ही या विधानाकडे कसं बघता? असं आहे, चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJPमध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन का त्यांना शोभा नक्की आहे. त्यांना मी पराभूत केलेलं आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे.